अरे बापरे, अरे खचली का काय? एखादी महिला आजारी असेल, एखादी महिला गरोदर असेल, अशा सगळ्यांना डोली करून या लोकांना घेऊन यावं लागतं. गाडी राहिली वाटतं. या आदिवासी वाडीमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही. अतिशय दुर्गम भागामध्ये आणि एकदम जंगलामध्ये ही वाडी आहे आणि या वाडीमध्ये साधारणतः 20 कुटुंबांची वस्ती आहे आणि त्या 20 कुटुंबांमध्ये 80 ते 90 लोकसंख्या आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आशा करतो की तुम्ही मजेत असाल आणि चांगलंच राहिलं पाहिजे. आज आम्ही जात आहोत कुडतुडी आदिवासी वाडीवर. कुडतुडी आदिवासी वाडी ही म्हसला तालुक्यापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. जर का आपण गवळवाडी कुडतुडी त्या मार्गाने आलो तर आपल्याला 11 किलोमीटर अंतरावर असेल, परंतु जर का आपण चांदोरे मार्गे आलो तर आपल्याला ती वाडी 20 किलोमीटर अंतरावर असेल. ही जी वाडी खूप अतिशय दुर्गम भागामध्ये आहे, एकदम जंगलामध्ये आहे आणि शासनाच्या तिथे काही सोयीसुविधा आहेत त्या अजूनपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे, शासनापर्यंत पोहोचला पाहिजे हा व्हिडिओ आणि निदान या व्हिडिओच्या माध्यमातून तरी शासन काही त्या योजना त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करेल का, या उद्देशानेच हा व्हिडिओ मी बनवत आहे. या आदिवासी वाडीमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही आणि रस्ता नसल्या कारणाने इथल्या लोकांना खूप अतिशय हाल अपेष्टा भोगाव्या लागत आहेत. आजच्या घडीला आजारी पडलं या वाडीमध्ये तर साधारणतः 4 किलोमीटर अंतर इथल्या वाडीतल्या लोकांना चालत यायला लागत आहे आणि रस्ता नसल्या कारणाने तिथे गाडीसुद्धा जाऊ शकत नाही, जी 4 व्हीलर असते. आणि जर का काही त्यांना राशन भरायचं झालं तर त्या राशन भरण्यासाठी सुद्धा त्यांना 4 किलोमीटर अंतर येऊन डोक्यावर सामान घेऊन जावं लागत आहे. तर इथे जो काही एक नळेफोडीचा गाव आहे त्या गावापर्यंतच रस्ता आहे आणि मग तिथून पुढे त्यांना चालत जावे लागते. आणि जी काही पायवाट आहे, कोणाकडे बाईक आहेत तर ती काही लोक बाईकने जात असतात की एखादी जर का कोण गरोदर महिला असेल तर तिला डिलिव्हरीसाठी खूप अडचण होत आहे. एखादी महिला आजारी असेल, एखादी महिला गरोदर असेल, अशा सगळ्यांना डोली करून या लोकांना घेऊन यावं लागतं आणि खूप बिकट अशी परिस्थिती आहे. अतिशय दुर्गम भागामध्ये आणि एकदम जंगलामध्ये ही वाडी आहे. त्याच्यामुळे त्या वाडीत तिथल्या लोकांचा अजिबात विकाससुद्धा झालेला नाही आहे. शासनाला माझी एकच विनंती असेल की तुम्ही या आदिवासी वाडीकडे जरा कटाक्षाने लक्ष दिलात तर मला वाटतं की एक ना एक दिवस नक्कीच या आदिवासी वाडीचा आणि इथल्या लोकांचा तसेच इथल्या पूर्ण तालुक्यातील लोकांचा विकास होऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे आणि जर का व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाच तर हा व्हिडिओ तुम्ही शेअरसुद्धा करा, जेणेकरून इतरांना सुद्धा समजेल. आणि हा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येक शासनाच्या प्रत्येक डिपार्टमेंटला हा गेला पाहिजे. या आदिवासी वाडीमध्ये अजूनपर्यंत रस्त्याची समस्या आहे हे त्या शासनाच्या निदर्शनास आलं पाहिजे. तर चला पाहूया आता आपण रस्ता कसा आहे, रस्त्याची परिस्थिती कशी आहे. चला तर मग दाखवतो.
तर मित्रांनो, अक्षरशः अशा रस्त्यातून आम्ही इथे कुडतुडे आदिवासी वाडीवर पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला हा रस्ता कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि एक चांगला असा कमेंटसुद्धा करा. युती, तुला काय सांगायचं आहे? काय नाही, रस्ता एकदम बेकार आहे. आणि इकडे तुम्ही नक्की या बघायला आमचा रस्ता कसा आहे तो. आणि एवढंच फक्त. बस